तुझ्या रक्तात कबड्डी आहे, तू जिंकलाच पाहिजे. या शंकर जगतापचा पोरगा जिंकला पाहिजे. सूर्या, मला खरंच खूप विश्वास आहे तुझ्यावर. तू नक्कीच जिंकशील बघ. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव. ते म्हणतात ना, हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं. तसंच गुळूमगावच्या संघाने ही स्पर्धा मारलेली आहे. सलग तिसऱ्यांदा गुळूमगावच्या संघाने ही ट्रॉफी घेतलेली आहे. वा वा वा, शाबास सूर्या, लय भारी खेळलंस. गावची आणि आमची शान राखलीस, नाव राखलीस. कॉंग्रॅच्युलेशन सूर्या. मला खात्री होती की तूच या संघाला जिंकवशील. आता मी विजेत्या संघाला विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय आणि आपल्या चषकाचा स्वीकार करायचा आहे. टाळ्या. पुन्हा एकदा मान्यवरांचे आभार, विजेत्यांचं अभिनंदन. तर या स्पर्धेच्या शेवटाकडे येताना मी आजच्या प्रमुख पाहुण्या तुझा निंबाळकर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं. तुझा निंबाळकर. टाळ्या. नमस्कार. आजचा दिवस खरंच खूप रोमांचक होता. सकाळपासून भरपूर मॅचेस पाहिल्यात मी कबड्डीच्या. काही जीव तोडून खेळलेत तर काही नियम तोडून. काहींनी जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले तर काहींनी चीटिंग केली. काहींनी कष्टाने यश मिळवलं तर काहींच्या वाट्याला त्यांच्या खोटेपणामुळे अपयश आलं. मला फक्त एवढंच सांगायचंय की आपण ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. असत्य कितीही ताकद घेऊन उतरलं ना तरी सत्याची शक्ती ही त्याला हरवतेच हरवते. अंतिम विजय हा नेहमी सत्याचाच होतो. बरं, हा सत्य म्हणजे सत्य जो स्वभावात असतो, फक्त नावात असून उपयोग नाहीये त्याचा काही. असो, आज सत्याच्या बाजूने ठामपणे उभा राहिला तो म्हणजे गुळूम संघ आणि आज त्याचाच विजय झाला. खरं तर विजय हा सांघिक असला तरी कॅप्टनची धुरा कोणाकडे हे महत्वाचं असतं. सूर्यासारखा माणूस ज्या संघाचा कॅप्टन असेल तो संघ कधीच हरू शकत नाही. मला नेहमी वाटतं की आपण नेहमी सत्याच्या बाजूनेच उभं राहायला पाहिजे. आणि मी तुम्हा सर्वांना आवाहन करीन, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे स्वर्णबत कुटुंबाच्या पाठीशी उभे राहाल याची आम्हाला खात्री आहे. आणि होणारी स्वर्णबतांची सोन म्हणून यंदाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुझाचा सहभाग हा नक्की राहील हे आम्ही इथंच जाहीर करतो. थांबा आमदार साहेब, एवढं घाईनं का निघालात? तुम्हाला खरंच माहिती नाही?
नाही तसं अगदीच नाही म्हणता येणार नाही म्हणा. आता आमच्या तुळजाच्या वागण्यामुळे तुम्ही दुखावला असाल तर अहो ही काय पहिली वेळ नाही तुमच्या पोरीने आम्हाला दुखावण्याची. आजपर्यंत आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिने आम्हाला तोंडा पाडले, तरी बी आम्ही तुम्हाला एका शब्दाने बोललो नाही. आम्ही तुमचा नेहमीच आदर करतो, पण तुमची पोरगी आमचा आदर करते असं कुठे बी दिसत नाही. आजपर्यंत आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिने आम्हाला तोंडावर पाडले, तरी बी आम्ही तुम्हाला एका शब्दाने बोललो नाही. जालिंदरराव, आम्हाला तर असं वाटतं की तुमच्या पोरीला आमच्या सत्याचे लग्नच करायचं नाही. अहो नाही नाही तसं काय नाही. हे तुम्ही तुमच्या पोरीला विचारा ना. आणि हो, आणि हे जर लग्नच करायचं नसेल ना तर अजून बी येळ गेली नाही. अहो असं काय बोलताय? हो पत्रिका छापल्या आहेत, सगळी लग्नाची खरेदी झाली, अजून काय वेळ जायची राहिली. अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो सत्यजित रावांना बघितल्या तुळजा म्हणाली होती मी लग्न करणार ते ह्यांच्याशीच करणार. आज जे काय झालं आम्ही शब्द देतो इथून पुढं असं काय बी होणार नाही. आता स्थळ लग्नाच्या कार्यक्रमात लागूया कसं? तेच चांगले तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी. चला येतो आम्ही. डॅडी, तुम्हाला जरा वाईट वाटेल, खरं सांगायचं तर तुम्ही तुळजाला लयच डोक्यावर बसवलं. कधी कुठं कसं बोलावं कसं वागावं तिला जरा बी कळत नाही. हा कसले संस्कार केले तुम्ही तिच्यावर, आणि कार्यक्रमात गायब झाली. बर ठीक आहे, काळजी करू नका. एकदा तिचं माझ्यासोबत लगीन झालं ना की मग मी आहे तिला सरळ करायला. फक्त तोपर्यंत तुमच्या हातातनं तिला निसटून देऊ नका, म्हणजे मिळवलं. आई, मालक, अहो काय झालं? काय झालं विचारा तुमच्या लाडक्या लेकीला. आम्ही हिला तिथं कशा करता घेऊन गेलो? कशा करता घेऊन गेलो होतो? हिच्या हाताने बक्षीस द्यायला. कोण देणार ती? ते आम्हाला न सांगता तिथून निघून गेली, सगळ्यांसमोर मान खाली घालायला लावली ही ना आम्हाला. डॅडी, माझा जीव तिथे गुदमरत होता. आम्हाला सांगायचं होतं तुझ्यासाठी अख्खा ऑक्सिजनचा बाटलाच आणला असता. बस तुझ्यामुळे आमचा अपमान झालाय. तुला हजारदा सांगितलंय तुझ्या जीवापेक्षा आमचा मान मोठा आहे. आम्हाला लय जीव गुदमरतोय तुझा इथं. तिची सवय करायची. आता तू हितनं बाहेर निघशील फक्त तुझ्याच लग्नाच्या मांडवात जायला. चिरंजीव, उद्या मुहूर्तमेढचा कार्यक्रम होईल, तयारीला लागा. वय डॅडी, कार्यक्रमाच्या तयारीला पण लागतो आणि हिच्यावर लक्ष पण ठेवतो. ही घरातनं बाहेर निघणार नाही ना याची जबाबदारी माझी. नीट बंदोबस्तात ठेवा तुमच्या बहिणीला. मी काय पाळलेलं जनावर आहे का की सगळ्यात मालकाच्याच मर्जीने करायचं? तुम्ही दोघी काहीच कसं बोलत नाही, काहीच कसं करत नाही. रोजचं रडगाणं आहे, बोलून काय उपयोग आहे का? माणसाला सहन करायची सवय होऊन जाते. होय, आम्हाला सवय झाली आता. पण मी त्याची सवय नाही करून घेणार आहे. कसले चीटर आहेत ते लोक. असं कोण खेळतोय? आणि काय उपयोग झाला? जिंकला तर दादाच ना. अगं पण त्याला लागलंय किती ते तरी बघ. दादा, अरे तुझ्या जखमा बघवत नाही आम्हाला.
जखमांचं सारखं झालं की त्याचा त्रास नाही होत. सूर्या ए सूर्या सूर्या माझा पोरगा जिंकलाय आज. जिंकून आलाय माझा पोरगा. वय तात्या तिथे इकडं. नाही आज नाही. आज पण तू दुखात पित होतो. आज खुशीत पिणार आहे मी. माझा पोरगा जिंकून आलाय. आज कितीतरी वर्षांनी जगतापाच्या घरातला माणूस जिंकून आलाय. हा. माझा पोरगा जिंकून आलाय. एवढ्या वर्षांनी पहिल्यांदा आज गावात जगतापाच्या जिंकण्याची चर्चा आहे. मी लय खुश आहे. माझ्या सूर्यानं करून दाखवलं. मी आनंदात आहे आज. लय आनंदात आहे. तात्या तुमच्या आयुष्यात आनंद यावा म्हणून मी काय बी करायला तयार आहे. तुम्ही फक्त ही दारू सोडा बघू. सोडली आजच्या पुरतीच. तसं बी माझं पोर जिंकून आलंय याचा मला लय आनंद आहे. आणि ती नशा माझ्या डोक्यात आहे ती उतरणाच झाली आहे बघ. असं वाटतंय तुला खाद्यावर घेऊन गावभर फिरवावं. मिरवणूक काढावी तुझी. गावभर गुलाल उधळत मिरवायचं तुला. असं मला कुणी बी नाही रे म्हणलं त्याची बायको पळून गेली म्हणून. आज माझ्याकडे माणसं बघून म्हणत होते शेखरच्या पोरानं नाव काढलं आज. आज तुझ्यामुळं गावाची शान राखली. आज कितीतरी वर्षानं ह्यो तुझा बाप मान ताट करून आणि छाती पुढं काढून गावातनं चाललाय. लय वर्षाने रे ताट मान करून जगलाय तुझा बाप आज. लय मोठं उपकार केलंच रे माझ्यावर. माझी गेलेली इज्जत सगळी मिळवून दिली सूर्या. गेलेली इज्जत मिळवून दिली. लय मोठं उपकार केलंच रे माझ्यावर. लय मोठं उपकार केलं. तो काय बोलताय तात्या? देवा, माझ्या लेकीचं लगीन होत आहे, ते नीट पार पडू दे. खरं तर या लग्नात तिच्या मनासारखं काहीच होत नाहीये, पण तरी बी लग्न तिच्या मनासारखं होऊ दे. या लग्नामुळं तिचं नशीब उघडू दे, एवढीच प्रार्थना आहे तुझ्या चरणी. ए आयांनो, अरे किती त्या देवाला त्रास देणार. बाहेर बायका आल्यात, आवरा लवकर. अनो तुझं आवरलं का? बघून येते. बघा. पोरीनं आला तुम्ही? नाही, बरं झालं, तुमचीच वाट बघत होते मी. राहायच्या तयारीनं आलाय ना? अगं म्हणजे काय, तात्या म्हणले घरचं लग्न आहे. तात्या म्हणले लग्न होईपर्यंत इथंच राहायचं. हे काय समजा सामान घेऊनच कमलोय. हा तुम्ही तिघीच? तेजू नाही आली का? नाही, तिला तालुक्याला सर्वेक्षण ड्युटी लागली. आता लग्नालाच येणार आहे ती डायरेक्ट. माझ्या गेली. आणि दुर्डीत काय आणलंय ग? गारवा आणल्यात, पुरणपोळ्या आहेत. अगं कशाला एवढं करत बसलात? अगं गारवा मामाच्याच घरनं येतात ना, मग आणायला नको आहे. आणि आणलं नसतं ना तर तात्यांना लई वाईट वाटलं असतं बघ. या घरात काय बी कार्य असू दे, केवढ्या उत्साहाने येता तुम्ही सगळ्याजणी. लई कौतुक वाटतंय मला तुमचं, पण मलाच तुमच्यासाठी काही करायला होत नाही. अगं आत्या, तुला आमच्या लग्नात ना काय पाहिजे ते कर, पण आता आपण समधी मिळून तुळजाच्या लग्नाचं मेडिटेशन करूया. धनु दीदी, मेडिटेशन नाही त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. म्हणजे ध्यान देऊया. हा हा, तेच ते. आत्या, तू फक्त तेल. तेल होय, आतल्या खोलीत कपाटात आहे बघ. हा, धनु दीदी, तुझ्या इंग्लिशला आवर घाल. अगं आत्या,
ती म्हणते की काय काम करू सांग. काय बी काम नकोय करायला. तुम्ही फक्त या पिशव्या ठेवा जावा आणि ही दुर्डी किचन मध्ये ठेवा. आम्ही तुळजाचं आवरलंय का बघून येतो. शत्रुबाया बोला कोणाच्या हाडा मोडाच्यात. अरे तुम्हाला हाडं मोडण्याशिवाय दुसरं काही येतं का नाही? हाडं नाही मोडायची, फक्त ध्यान ठेवायचे. या घरात माझ्या परवानगीशिवाय ना कुठलाच अनोळखी माणूस आत आला नाही पाहिजे. आणि जर आलाच तर तो बाहेर नाही गेला पाहिजे. कळलं का? जावा गेटवर जाऊन तापा. हा पण मी काय म्हणतो, निंबाळकरांच्या वाड्यात बाहेरनं कुणाची याची हिंमत होईल का? हा अहो, त्याला काय त्याचा जीव प्यारा नाही होय. बाहेरच्यांचं काय नाही, पण घरातल्यांचं काय करायचं? त्या दिवशी त्या कबड्डी स्पर्धेतनं तुझा गायब झाल्यापासून आहे ना कुठली रिस्कच नको बघ. आपण घरात तुमचा एवढा दरारा असताना तुळजाताई बाहेर जात्यालच कशा? हा आणि तुमच्या वाकड्यात शिरायची कुणाची हिंमत आहे का? चला चला. सूर्या इकडं कसं काय? ते हे मूर्तमेडचं सामान आणलं होतं ना. डॅडी कुठं? का मला दाखवलं तर सामान खराब होईल का? आणि तसंही डॅडी नंतर समधी व्यवस्था शत्रुभायाच बघतात की. अहो तसं नाही, डॅडीने सांगितलं होतं ना, म्हणून फक्त आपलं विचारलं मी. डॅडी आमदार, खासदार आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना आमंत्रण द्यायला मुंबईला गेलेत. 2 दिवसांनी येतील. अरे चला आटपा लवकर, मुहूर्तमेढीची मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे. चला 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 चला. सूर्या अरे जा मदत कर की त्यांना. डॅडींनी सगळ्या कामाची जबाबदारी तुझ्यावर सोपवली. जा ते डाळ बांधून घे तेवढं. हा लई जाग बांधलायस बघ सूर्या. मला काय रे शिकवायला लागलं नाही तुला. गावगाड्यातल्या गोष्टी सगळ्या समध्या कशा आपसूक शिकलास बघ. तात्या तुम्ही सगळं पुढवून करत होता ना, ते सगळं मी लहानपणापासून बघत आलो. सगळं तुमच्याकडनं शिकलो. सासरे आल्यात आमचे. कोण तुमचे मामा होय? मी त्याला मामा मानत नाही. तो फक्त माझा सासरा, माझ्या तेजूचा बाप. हा, त्यांच्याकडे काय काम काढलं? नाव आलंय ना त्याचा मुहूर्त मेढला. ते नाव काढणाऱ्याला पण अक्कल नव्हती. आता सगळी कामं यांच्या हातून करून घ्यायला लागणार आहे. आवरा मानव चला. शंकर तात्या अहो, चला की उमराचा ढाळा आणायला जायचंय ना. ए वाजत्री, अरे इसार दिलाय ना मग वाजव की. अंगास हा सिद्धार्थ फोन का उचलत नाहीये माझा? हा पण ना, याला कळत कसं नाहीये की इथे माझी काय अवस्था होती. काय तर म्हणे आपलंच लग्न हे समजून एन्जॉय कर. मी तुला लग्नाच्या आधी घेऊन जाणार आहे. अरे पण कसा घेऊन जाणार आहे? नक्की काय करणार आहे? काहीतरी कळू दे. इथली सगळी तयारी बघून ना माझा जीव गुदमरतोय. हे काय का तुळजा? अजून तयार नाही झालीस तू? अगं खाली सगळ्या बायका आल्यात. मुहूर्तमेढीचा कार्यक्रम सुरू करायला पाहिजे. आई मी तुला आता कसं समजवू ग? मला नाही करायचंय हे लग्न. खुशी झाली का मी तुम्हाला? का मला त्या नरकात ढकलताय? हे बघ, इकडं आड तिकडं वेर असं जरी असलं तरी बी दोन्हीपैकी एक काय तर आपल्याला निवडावंच लागणार आहे. आम्हाला लय वाटतंय तुझं सगळं चांगलं व्हावं, सगळं अगदी तुझ्या मनासारखं व्हावं. पण वाटण्यापलीकडं आम्ही काहीच नाही करू शकत बाळा. हे लग्नाचं प्रकरण आता लई पुढं गेलंय. आता कोणीच थांबवू शकत नाही ते.
मला माहित आहे तुळजा, तुझी स्वप्न लई मोठी आहेत, पण चुकीच्या घरात जन्माला आलीस तू. पोरी, तू काल तुझ्या डॅडींचा राग बघितलायस का नाही? मग आता तूच सांग, आपण काय करू शकतोय का त्यांच्या पुढं? हा, आता हे लग्नच तुझं नशीब आहे असं समज बघ.